शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय टोमॅटोमध्ये पाऊस झाल्यानंतर काय अडचणी येणार आणि त्या अडचणींवर आपण कशा उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. प्रामुख्याने जर अवकाळी पाऊस झाला आणि अशा वेळेस आपला प्लॉट सुरू असेल तर त्या ठिकाणी एकसारखा रंग न येणं, तिरंगा होणं, त्याचप्रमाणे फळांना तडे जाणं, स्क्रॅचेस जाणं, अशा समस्या त्या ठिकाणी येऊ शकतात. वरचं फूल त्या ठिकाणी ड्रॉपिंग होऊ शकतात. त्या संदर्भामध्ये आपण कशा पद्धतीने फवारणीचं नियोजन असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, याचं नियोजन त्या ठिकाणी कसं ठेवलं गेलं पाहिजे. आपला 1 तोडा 2 तोडा 3 तोडे झाले असतील अशा वेळेस शेतकरी बांधवांनो जर पाऊस झाला, शेतात पाणी असेल तरी दुसऱ्या दिवशी ड्रिपचं पाणी त्या झाडांना किंवा त्या टोमॅटोच्या प्लॉटला गेलं पाहिजे. त्या पाण्याबरोबर खताची मात्रा देत असताना फॉस्फरस युक्त खताची मात्रा गेली पाहिजे. रूट झोन त्या ठिकाणी थांबला जाऊ नये म्हणून एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत 4 किलो 10-40-40 या खताची मात्रा, म्हणजे जेणेकरून नायट्रोजन अतिशय कमी, पोटॅश आणि फॉस्फरस हे त्या ठिकाणी NPK मधलं 10-40-40, वरद फर्टिलायझरचं 4 किलो, 1 लिटर प्लॅटिनम आपण का देतोय. अॅमिनो बेस खालून आपल्याला त्या ठिकाणी मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन खेळता राहून मुळी सातत्याने कार्यरत राहिली पाहिजे. त्यासाठी पाऊस झाला की लगेच दुसऱ्या दिवशी जे प्लॉट सुरू आहेत त्यांनी हे ड्रिपचे ॲप्लिकेशन द्यायचे. ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव जाणून घेतो. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. अमित अशोक कडुसकर, मुक्काम पोस्ट वडगाव कांदळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आपला मोबाईल नंबर 80-80-39-61-57. आपली कुठली व्हरायटी आहे? ही योगी 35 उन्हाळ्यात योगी 35 लावली, उन्हाळ्यात लावली, सक्सेस झाली. सक्सेस झाली. किती तोडे झाले? दुसरा चालू आहे. दुसरा तोडा चालू. किती क्षेत्र आहे? हे 33-34 गुंठे आहे. दुसऱ्या तोड्याला किती माल निघण्याचा अंदाज? 100 कॅरेट. 100 कॅरेट. आणि एकंदरीत डॉक्टर किसानला तुम्ही किती दिवसापासून ओळखता? 6 ते 7 वर्ष झाले. 6-7 वर्ष झाले. तेव्हापासून तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेताय. हो. ते घेण्यापाठीमागचं कारण काय असेल? घेण्यापाठीमागचं कारण असं झालं, उत्पन्नात वाढ झाली आणि खर्चामध्ये बचत झाली. मागच्या वर्षी तुमचा म्हणजे हिवाळी हंगामात तुमचा विरांग व्हरायटीचा प्लॉट तिथं देखील 30 गुंठ्यात तुम्ही किती कॅरेट घेतलं? 30 नव्हता तो, 50 गुंठ्याचा. 50 गुंठ्याचा प्लॉट होता. 3,000-3,500 प्लस झाला तो. 3,500 प्लस झाला होता. कासिमबाई, तुमचे पण प्लॉट डॉक्टर किसानकडे रजिस्टर असतात, तुम्ही काय सांगाल? माझे तर आता कमीत कमी 6 वर्ष प्लॉट रजिस्टरचं असतंय. आणि कसं आहे का, या प्लॉट लावल्याच्या नंतर आहे ना त्याच्याकडे पाणीच नाही, फक्त शेड्यूल आलं ते हिशोबाने चालायचं, बाकीचं काही झंझटच घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये आलं ते वेळापत्रक 100% सक्सेस राहतं. सक्सेस राहते. आपण लय बारीक लक्ष द्यायची गरज नाही, त्याच्यावर काहीच नाही. फक्त आलेल्या वेळापत्रक व्यवस्थितरित्या फवारणी आणि खताचं नियोजन ठेवायचं. तेवढं ठेवलं तर त्याच्यानंतर तुमचं व्यवस्थित चालतंय सगळं. नक्कीच. तर शेतकरी बांधवांनो आपण आलो होतो कुठं की पाऊस झाला, शेतात पाणी आहे तरी ड्रिपने पाणी द्यायचं. एकरी 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो, वरद फर्टिलायझरचं 10-40-40 आणि त्याच दिवशी म्हणजे पावसाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची. खूप महत्त्वाची फवारणी आहे. त्यामध्ये सीवीड घ्यायचे. सीवीड घेत असताना डायरेक्टर 500 मिली घ्या, त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे बुरशीनाशक अँट्राकॉल 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, डायरेक्टर 500 ग्रॅम. 2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची. त्या ठिकाणी तिथं कीटकनाशकची फवारणी तुम्हाला घ्यायची. कारण पांढरी माशी असेल, हिरवा तुडतुडा असेल, ज्या वेळेस पाऊस पडतो त्यावेळेस हे सकिंग पेस्ट जे सूक्ष्म कीड आहे थोड्याफार प्रमाणात डंक मारायला सुरुवात करतात, पानांमधील रस शोषायला सुरुवात करतात, फळाला देखील डंक मारतात. मग अशा वेळेस फळाचा रंग विचित्र होतो, एकसारखा रंग येत नाही. म्हणून त्या ठिकाणी जेमिझोन 200 लिटरला 250 मिली, सनरूप 500 मिली आणि पेगासस 100 ते 150 ग्रॅम असा एक स्प्रे कीटकनाशकचं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर 2-3 दिवस जाऊ द्या. 2-3 दिवसानंतर तुम्हाला सिस्टमॅटिक बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना पाऊस येऊ शकतो, नाही आला तरी घ्यायचा आहे. पाऊस हा अवकाळी दिवसाआड, 2 दिवसाआड किंवा सातत्याने पुढं मान्सून येतोय त्यावेळेस जर पाऊस 4-5 दिवस सुरू राहिला तर आपला प्लॉट खराब होऊ नये म्हणून त्या ठिकाणी 200 लिटरला ॲमिस्टर ऑप्टी, एकरी पाणी 400 लिटर गेलं पाहिजे. ॲमिस्टर ऑप्टी फक्त 200 घ्यायचं आहे, म्हणजे एकरी प्रमाण आहे 200 मिली ॲमिस्टर ऑप्टी. केवळ ॲमिस्टार घ्यायचं नाही, ॲमिस्टार ऑप्टी घ्यायचं आहे. एकरी 200 मिली प्रमाण आहे, नीट लक्षात घ्या. ही फवारणी केल्यानंतर परत एकदा ड्रीपमधून एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि त्याच्यासोबत 5 किलो 16-8-32 या खताची ग्रेड 16-8-32 दिल्याने फळाची फुगवण सातत्याने सुरू राहील. 4 स्ट्रोक दिल्याने काय होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे, व्हाईट रूट झोन 100% ॲक्टिव्ह होतो. वरती शेंडा निघायला सुरुवात होईल, त्या शेंड्याला फुलं लागायला सुरुवात होती.
नीट लक्षात घ्या. पहिलं पाऊस झाल्या पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन दिल्यानंतर 8-9 दिवसाने तुम्हाला 10व्या दिवसापर्यंत 5 लिटर कोल्ड्रोक 5 किलो 16-38 या खताची मात्रा द्यायची आहे. मध्ये तुम्ही पहिला स्प्रे लगेच पावसाच्या दुसऱ्या दिवशी डायरेक्टर सीवीड जे आहे डायरेक्टर घेतलं, त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट, त्याच्यासोबत अँट्राकॉल 1-2 दिवस जाऊ दिले. 2 दिवसानंतर जेमिझोन, सनरोप आणि पेगाससचा स्प्रे झाला. परत 2-3 दिवस गेले, ॲमिस्टार ऑप्टिकचा स्प्रे झाला. त्याच्यानंतर 2 दिवसाने एकरी 5 लिटर कोल्ड्रोक 5 किलो 16-38 झालं. ॲमिस्टार ऑप्टी नंतर तुम्हाला कोणता स्प्रे घ्यायचा आहे तिथं तुम्हाला नीट लक्षात घ्या. पानाची ग्रीनरी, पानाची फोटोसिन्थेसिस, त्याचप्रमाणे फळाचा आकर्षक रंग टिकला पाहिजे, फळाला एकसारखा लाल रंग आला पाहिजे, फळ कडक राहिलं पाहिजे. त्यासाठी ओनिक्झोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि कॉम्बिनेशनमध्ये त्याच्यामध्ये कॉम्बिफर्ट म्हणजे जे मायक्रोन्यूटन आहे ते कॉम्बिफर्ट 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी 3 ते 5 किलोपर्यंत पोटॅशियम सोनाईट, 3 ते 5 किलोपर्यंत पोटॅशियम सोनाईट 1 लिटर शुगर स्टार ही खताची मात्रा 4 स्ट्रोक नंतर 4थ्या-5व्या दिवशी आपल्याला द्यायची. ज्यावेळेस 5वा-6वा तोडा आपला असेल त्यावेळेस एक चांगलं बुरशीनाशक आणि कीटकनाशक फवारणी करत असताना नीट लक्षात घ्या. पाऊस थुई येतोय, सकाळचं दवबादळ पडतंय, मान्सून सुरू होतोय, त्यावेळेस प्लॉट टिकला पाहिजे. त्याच्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश जसाही मिळेल त्यावेळेस तुम्हाला 200 लिटर पाण्याला ओरिंडिस अल्ट्रा 200 मिली आणि सिमोडिस 200 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. जेणेकरून वर शेंडा सुरू आहे, त्या शेंड्याला फुलं लागताय, त्याला फळ लागतंय, खाली बुडातलं फळ तुमचं जवळजवळ 60-70% मार्केटला गेलंय, राहिलेलं 40-50% फळ हे 1 नंबर क्वालिटीचंच राहिलं पाहिजे. वर शेंड्याला लागलेला माल हा पुढच्या 15-20 दिवसात परत सुरू झाला पाहिजे. याच्यासाठी पाऊस येताच सुरुवात कशी करायची आणि शेवटपर्यंत कशा पद्धतीने फवारण्या करायच्या. ओरिंडिस अल्ट्रा सिमोडिस पर्यंत आपण आलो होतो. त्याच्या अगोदर आपण 3 ते 5 किलो पोटॅशियम सोनाईट 1 लिटर शुगर स्टार आपण देऊन घेतलं. जेमिझोन, सनरोप, पेगाससचा स्प्रे आपण दिला. जेमिझोन, सनरोप, पेगाससचा स्प्रे हा दर 15 दिवसाला जर तुम्ही देत राहिले तर तुमच्याकडे प्लास्टिक व्हायरस येणार नाही, तुमच्याकडे तिरंगा येणार नाही, फळ पोकरणारी माशी येणार नाही, फळाचा रंग चित्रविचित्र होणार नाही, एकसारखा लाल रंग होईल. आता तुम्ही म्हणाल की हे सगळे कीटकनाशक आहे, त्याच्यामध्ये जैविक बायोलॉजिक कीटकनाशकचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये काही बायोस्टिम्युलंटचा वापर करून ते कीटकनाशक तयार केले जातात. जसं सनरूप आहे त्याचा तुम्हाला स्मेल थोडासा म्हणजे माशासारखा स्मेल त्या ठिकाणी येऊ शकतो. ऑइल बेस ते तयार करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं काय होतं, पानावर एक पातळ चिकट आवरण तयार होतं. तिथं सूक्ष्म कीड बसल्यानंतर त्याला ते रस शोषक म्हणजे त्या पानाचं रस शोषण करू शकत नाही. म्हणून सनरोप, जेमिझोन आणि त्याच्यासोबत इमिडा असेल, पेगासस असेल, असं वेगवेगळं कीटकनाशक तुम्ही दर 15 दिवसाला त्याचा स्प्रे घेतला गेला पाहिजे. कडुसकर साहेब, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. योगी 35 व्हरायटी पावसाळ्यात जनरली लावली जाते, तुम्ही उन्हाळ्यात डेअरिंग केली, सक्सेस केली, याच्या पाठीमागचं रहस्य काय? मी गेल्या वर्षी 575 व्हरायटी लावली होती, पण मला चिरट्याचं गेल्या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे चिरट्याचं प्रमाण जास्त वाटलं. त्याच्यामुळे मी योगी 35 लावायचा निर्णय घेतला आणि ती सक्सेस केली. ती सक्सेस कशी केली सक्सेस, त्याचं रहस्य मला जाणून घ्यायचं. योगी 35ला लावणे मागण्याचं कारण असं का मी डॉक्टर किसन ट्रीटमेंट घेतल्यामुळं मी योगी 35 हा प्लॉट सक्सेस केला. म्हणजे थोडक्यात डॉक्टर किसानकडची थिअरी घेतली, कुठल्याही हंगामात कुठलाही व्हरायटी लावली ती सक्सेस होती असं तुम्हाला म्हणायचं. हो, मला वाक्य रचना करता आली नाही, बरोबर ना? बरोबर नाही भुजबळ साहेब? बरोबर. तुमचं काय मत? आता बरेच वर्षापासून यांनी ज्या वेगवेगळ्या व्हरायटी लावल्यात, परंतु त्यांना शेतकरी चॅलेंज करायची काही ही सीझनला व्हरायटी घेणार नाही, परंतु हे ते वेगळ्यापेक्षा वेगळं करून बघायचे, कारण की त्यांना कॉन्फिडन्स होता डॉक्टर किसानवरती. म्हणूनच त्यांनी मागच्या वर्षी पण ती व्हरायटी सक्सेस केली आणि या वर्षी पण योगी 35 सक्सेस केली. नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओचा शेवट करत असताना मित्रांनो, जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी टोमॅटोची शेती केली जाते, येत्या काही दिवसात पाऊस होईल, काही ठिकाणी झालेला आहे, प्लॉट सुरू व्हायला आलेले आहे, प्लॉट सुरू झालेले आहे. ते प्लॉट जर आपल्याला जास्तीच्या काळापर्यंत टिकवायचे असतील, शेवटच्या फळापर्यंत, तर अशा पद्धतीने कामकाज करून आपल्या प्लॉटमध्ये सुधारणा करा. आपला माल हा 1 नंबर शेवटपर्यंत ठेवता येईल अशा पद्धतीने काम करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.